आज रानात यायला बराच उशीर झाला होता. वासरान खालचं स्वच्छ करून घेतलं मी. आता गोचडांचं औषध लावायचं म्हणालेत. आता म्हटलं गोचडांचं औषध लावून घ्यावं. कारवडींना पाणीही दाखवून झाले माझं. एकदम छोटं वासरू आहे बघा. त्या नव्या 2 गायी आणलेल्या आहेत ना, ह्यातलं हे एक मोठं आहे आणि एक छोटं आहे. ही परवाच्या दिवशी वेलेली गायीचं आणि ही काय आणायच्या आधीच 20 दिवसानं वेलेली गाय होती. आज गोचडाचं औषध लावायला लागला बघा. आम्ही गाईंनी हातानेच गोचडाचं औषध लावायला लागला. फवाऱ्यानं फवारताना त्रास पण देतात आणि एवढं काय पायाच्या ही सापटीतनं औषध काय बरोबर लागत नाही आणि गोचडं मरत नाही, त्याच्यामुळं ती बाकीच्या जागेवर पसरतात. म्हणून हातानंच लावायला लागलं ह्यांना औषध. हे औषध बनवलंय. तर पूर्ण ह्यांना गोचडाचं औषध लावून घ्यायचं. 5-6 झाल्यात, आणखी 5-7 राहिल्या. आज पिऊला आणि पिल्लूला पण सुट्टी होती. आज प्रजासत्ताक दिन होता म्हणून आपले सगळे एकूण 13 गायी झाल्यात बघा. आता ही खूप लोड झालाय आमच्या मागं, कारण आम्ही काय कुठलं कामगार ठेवलेलं नाही, 2 जणच करतो. आज सुट्टी असल्यामुळे त्या 5ला धरायला लागल्यात. बघा पिऊ तिकडे इंजन चालू करायला लागली. तिला सगळं येतं. आता मला पण कुटी करायची, घास आणून टाकलाय. आता एवढ्या गायींच्या धारा काढायच्या. टॉमला आज खूपच भूक लागली होती, कारण त्याची भाकरच आज घरी राहिली होती माझ्याकडून. आणि श्रेया बघा प्रत्येक कामात खेळ शोधत असती, खेळतच असती सारखं काम करत करत. दिवस मावळा लेकरं असली की हात सोडवून होती बघा. आणि लवकर धारा झाल्यात आज. श्री गुरुदेव.